नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपला टॉपिक आहे प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम. याच्यामध्ये आपल्याला दोन प्रॉपर्टी बघायच्या आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मग काय डेफिनेशन आहे? अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन कोणावर? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम इज कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे जी प्रॉपर्टी सिस्टीममधल्या अमाऊंट ऑफ मॅटरवर अवलंबून आहे तिला म्हणतो आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग साध्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर जी अमाऊंट ऑफ मॅटरवर अवलंबून आहे तिला म्हणतो आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग याची एक्झाम्पल कोणती आहेत? तर मास आहे, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कपॅसिटी, नंबर ऑफ मोल, या सगळ्या प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवर अवलंबून आहेत आणि म्हणून याला म्हणतो आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता सेकंड टाईप आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी का आहे? अ प्रॉपर्टी विच इंडिपेंडंट ऑफ अमाऊंट ऑफ मॅटर इन सिस्टीम इज कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवर अवलंबून नाही तिला म्हणतो आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अ प्रॉपर्टी which independent of amount of matter in system is intensive property. मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीची एक्झाम्पल कोणती आहेत? प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, व्हिस्कोसिटी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, स्पेसिफिक हीट. कारण या प्रॉपर्टी अमाऊंटवर अवलंबून नाहीत आणि म्हणून त्याला म्हणतो आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग साध्या भाषेमध्ये जी अमाऊंटवर अवलंबून आहे ती एक्सटेन्सिव्ह, जी अमाऊंटवर अवलंबून नाही ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे.